नमस्कार मंडळी. मी पांडुरंग शास्त्री. तर एकदा एका शहरात म्हणजे आपल्या पुण्यातच एक निबंध वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली. निबंधाचा विषय होता आपापला नवरा. यामध्ये आपल्या पुणेकर बाई आणि भालेकर बाई गेल्या. तर बघूया काय केलं त्यांनी निबंध वाचन. कमाल मरडे गरगरानी आली कुंकत नार लचकत मान मरडे गरगरानी गॅसवर ठेवलेला आंघोळीचा पाण्याचा हंडा कसा उतरवावा याचं ज्ञान त्याला माझ्यापेक्षा जास्त आहे असं त्याचा समज आहे. या समजापोटी गरम पाण्याचा हंडा 2-4 वेळा पायावर काढून घेतला. शिवाय वर पाणीच पाणी आपल्याला बाजार उत्तम प्रकारे करता येतो. या समजापोटी प्रत्येक खरेदीच्या वेळी पैशात मार खातो. मागच्या खेपेस मी बासमती तांदूळ 25 रुपये किलोने आणला होता तर त्याने तो 12 रुपये किलोने आणला. आणलेला 5 किलो तथाकथित तांदूळ पाहून माझे नेत्र कमल धन्य झाले. रेशनवर मिळणारा तांदूळ सुद्धा यापेक्षा उत्कृष्ट असावा पण निकृष्ट दर्जाचा होता. आणि त्या तांदळाला तांदूळ म्हणणं म्हणजे सुनील शेट्टीला मोहपुरी म्हटल्यासारखं होतं. घराणं ब्राह्मणाचं म्हणून त्यांच्या वडिलांनी शिकत असतानाच 50 मार्काचं संस्कृत न घेता 100 मार्काचं संस्कृत घ्यायला लावलं. मग काय दिवसभर संस्कृत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा माणूस नुसता संस्कृत आलेलाच असतो. आणि त्यांच्या तोंडी संस्कृत वाक्य म्हणजे हे गृहलक्ष्मी, सहचारिणी, अर्धांगिनी, भारी, अर्धपात्रवशात पेयपान करण्याची पाच्छा झाली आहे. म्हणजे अगं ऐकलंस का अर्धा कप चहा दे. निष्कलंक आयुष्यात पात्रात जलभरण करून इंधनवायूवरती ते उत्कलंक होईपर्यंत ठेव. गॅसवर स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात पाणी भरून ते उकळीपर्यंत ठेव. हे प्राणप्रिय मधुर भाषिणी अर्धांगिनी स्नानगृहात सुगंध फेरीयुक्त निर्मलक दिसत नाहीये. त्याचे हेच कालांतर केले. बाथरूम मध्ये साबण दिसत नाहीये जरा आणून दे. अशा 1 न 2 17 करा. चालायचं म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली. तर एकदा तुम्ही असं नेहमी ऐकलं असेल माणसांच्या प्रेम प्रकरणाविषयी. माणसांच्या प्रेम प्रकरणाविषयी आपण कसं झालं लफडं असं. पण तुम्ही कधी प्राण्यांच्या लफड्याविषयी ऐकलाय का? कुठल्या तरी गावच्या नाही पहिला सोबत आमच्या इकडे एका गावात एका म्हशीनं एक गावाबाहेरच्या रेड्यासोबत लफडं केलं. तर बघूया काय आहे हे लफडं. हे घेऊन येतात रामराव राजाराम. मंडळी रामराम. त्याचं काय मंडळी आत्ताच एक लग्न अत्यंत आलंय. ह्या नावाच्या एका रेड्याचं भिंगरी नावाच्या नुकत्याच वयात आलेल्या एका मस्जिदला लग्न झालं. आल्या एका गाडीमध्ये कामाला हाय.
त्याने म्हणतात त्याच प्रमाणे ह्या बायलाला ही बाईल म्हणून म्हटलं जातं. ही बायलाचं नाव बॉलिवूड आहे बरं का. आणि या परिवर्तनाचं आणि वेगळीचं जोडतं संबंध सुरू झालं. आले आपलं सकाळी गाडीवर इकडे कामाला जायचं आणि मग यांचं आपलं यांचं आपलं म्हणजे परिवर्तनाचं आणि वेगळीचं जोडतं संबंध सुरू झालं. आणि शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढत गेलं. काय वाढ. आणि मग काय एकदाच्या वाढ्या उलट्या सुरू झाल्या. पिंपरीला काळजी वाटू लागली. ऍबॉर्शन करून घेतलं तर सगळं काय ठीक होईल असा सल्ला परिवर्तनानं तिला दिला. आणि मग काय डॉक्टर गोळ्यांकडे गेले. आणि मग त्यांनी ओळखलं लपड्यातलं आहे म्हणून. त्यांनी आपला घेतलं पाहिजे. आणि मग ते म्हणाले केस कॉम्प्लिकेटेड हाय. बरं व्हायला मोकळं व्हायला 50,000 रुपये लागतील. इंग्रीनं बलिवर्दाला सांगितलं. बलिवर्द म्हणाला एवढे माझ्याकडं नाही. आता आली का पंचायत. मग पुढं काय झालं. अरे मग काय झालं इंग्रीनं गाठला श्रीमंत रेडा आणि तो पण तयार झाला. ती मोकळी झाली. दोघांनी पुनर्विवाह केला आणि गेले पळून. आमच्या गावात भगवान बळीराम गाढवे यांना वननिर्माण सेनेतर्फे मुख्यमंत्री बनवण्याचा आदेश काढण्यात आले. तर बघूया काय करतात भगवान नामदार मुख्यमंत्री भगवान गाढवे. भगवान बळीराम गाढवे ईश्वरास प्राप्त ठेवून शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतो की राज्याच्या आर्थिक सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. मी माझ्या पदाचा वापर लोककल्याणासाठी आणि सामाजिक घटकांच्या विकासासाठी करेन. अरे देवा हे काय अब्दुल वर्गात तुम्हीच कसं काय आलं नाही. हो गुरुजी चला हेडमास्टर साहेबांनी बोलवलंय आपल्याला. जा तू कुठं येतोच लगेच 5 मिनिटात. माझं जायला उशीर व्हायला. जावई आले नव्हता त्यांचा. कोंबड्या आणायला पाठवणार असेल मला बाजारच्या. शिक्षक म्हणजे लोकच वाटतात तुला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आणखीन मुख्यमंत्री साहेब. सर हे काय आणखी नवीन. त्याचं काय आहे झाले मस्त. तुम्हाला आत्ताची आत्ता मुंबईला ताबडतोब जायला पाहिजे मुख्यमंत्री बनायला.
मुख्यमंत्री बनणारच. यांना कोणी नाटकात बी मुख्यमंत्री करणार नाही. यांच्यासारखं ध्यानाला मुख्यमंत्री करायला दिवसांनी सगळी लायक माणसं काय वाईट ठरविलीत काय. सर, हा आपल्या शाळेतल्या पोरांचा टार्गेट कोण असेल बघा नक्की. डोकं झालं काय तुमचं? 57 पक्षाचा लेख आहे. शाळेतल्या टार्गेट पोरांकडे कसं काय येणार? आणि या पत्रामध्ये तुमचं नाव भगवान बळीराम घाडवे असं स्पष्ट टाईप केलेलं आहे. टायपिंग मिस्टेक झाली असेल सर. माझं नाही का ते तुमचं नाव आपल्या टायपिस्टनी बडवेऐवजी भडवे केलं होतं. घाडवे! आता तुमचा धाडवपणा होता. मिळेल ती एसटी पकडा आणि मुंबईला गाठा. मुख्यमंत्री झाल्यावर जा, आमच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री झाल्यावर शाळेकडे बी लक्ष असू द्या. म्हणजे झालं. मी भगवान बळीराम गाढवे ईश्वरास राष्ट्र ठेवून शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतो की राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. मी माझ्या पदाचा वापर लोककल्याणासाठी आणि सामाजिक घटकांच्या विकासासाठी करेन. तसेच भारताच्या संविधानाप्रती निष्ठा राखीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे काय, आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री अजून वेळेवर कार्यालयात आली नाही. सर, मंत्री म्हणजे मंत्रालयातील सरकारी नोकर नव्हे. त्यांना शिस्त लावण्यासाठी तुमच्या अध्यक्षपदाखाली 4 मंत्र्यांची कमिटी नेमली पाहिजे. त्याची गरज नाही. सर्व मंत्र्यांची नावे टाकून एक हजेरीपट तयार करून आणा. मंत्र्यांची रोज सकाळी 10 वाजता हजेरी घेणार आहे. असंही बदल तयार आहे. भीमराव पाटील, नारायण कानपाटे, गौरव कोल्हे, सुशीलाबाई शिंदे. सर, ते आले नाही. त्यांनी गैरहजर राहण्याची चिठ्ठी पाठवली आहे का? नाही साहेब. उद्या त्यांना चिठ्ठी आणायला सांगा. आणि यापुढे तुम्ही रोज कामावर येताना सुशीलाबाईंना पुढे घालून घेऊन येत चला. मराठीत बोला, नाहीतर चालते ना. हे पहा, सर्व मंत्र्यांनी रोज सकाळी 10 वाजता कार्यालयात हजर राहिलेच पाहिजे. संध्याकाळी 6 पर्यंत बसलेच पाहिजे. प्रकृती ठीक नसेल तर तसं पत्र त्याच दिवशी पाठवलं पाहिजे. जे मंत्री अधिक दिवस गैरहजर राहतील त्यांचे मार्क्स कापण्यात येतील. सर, म्हणजे मंत्र्यांची सुद्धा परीक्षा घेणार की काय? अर्थात दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी चाचणी परीक्षा होईल. दर 3 महिन्यांनी तिमाही, 6 महिन्यांनी सामायिक आणि वर्षाखेर वार्षिक परीक्षा होईल. ज्या विद्यार्थ्यांना, त्या मंत्र्यांना 60% म्हणजे फर्स्ट क्लास मिळेल त्यांनाच मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात येईल. ज्या मंत्र्यांना फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळेल त्यांना कॅबिनेट दर्जा दिला जाईल. म्हणून प्रमोशनसाठी जरी आपले मंत्री आपापल्या खात्याचा अभ्यास मन लावून करतील, जे मंत्री अनुत्तीर्ण होतील त्यांना वर्षाखेर मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात येईल. बोला, जय हिंद, जय महाराष्ट्र.
तसं निवडणुका जवळच आहे आणि आता काही महिला उमेदवार आपला प्रचार करायला आलेले तर बघूया महिला उमेदवार कसे आपला प्रचार करतात. नमस्कार. देशातील सर्वच राजकीय पक्षातील लोक लबाड आहेत. जाहिरात वाटेल त्या थापा मारतात. मी मात्र काहीतरी भरीव करून दाखवणार आहे. पहिले पत्र मी जागतिक बँकेच्या अध्यक्षांना पाठवून काढणार आहे. तुम्हाला खर्चापुरते $100 घ्या. बाकीचे सगळे मनी ऑर्डर इकडे पाठवून द्या. ती मनी ऑर्डर आल्यावरती देशातील 3 लाख खेडे, शहरे आणि गावे रेल्वेने जोडणार आहे. अशाच प्रकारे सर्व नद्याही जोडल्या जातील. अशिक्षित अबला नारींसाठी मोफत ऍक्टिंगचे क्लासेस काढणार आहे. देशातील 10 कोटी जनतेसाठी घरे बांधले जातील. त्यातील प्रत्येक फ्लॅटचे क्षेत्रफळ 1500 स्क्वेअर फूट असेल. त्यात आमचे प्रातस्मरणीय आणि वंदनीय मतदार मोफत राहावयास येतील. यापासून जे आदर्श घेतील ते घेतील. तर हे आहेत आजचे नेते. तर या नेत्यांमध्ये तसं बघितलं तर बगळ्याचा रंग तो पांढरा असतो आणि राजहंसाचा रंग पण पांढरा असतो. पण कुठल्या याला मतं देऊन आपण फक्त बसायचं आणि कुठल्याला नाही बसायचं हे समजण्या इतकी आपली जनता नक्कीच सुटली आहे. तर आता मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो. नमस्कार. या नाटकाचं नाव तर असं झालं तर मी पांडुरंग जाधव, आईचं नाव सुलोचना बाप्पू जाधव आणि मी या कन्यामध्ये रामराव अधिकारी आणि हेडमास्टरचा होतो. 40+ बॅचमध्ये 34 वर्षाचे पांडुरंग जाधव आले होते. फी भरण्याचा पण प्रॉब्लेम होता त्यांचा. गावामध्ये त्यांचं कुठलं गाव शिरूर, तिथे टेलरिंगचा व्यवसाय होता, तो बंद केला त्यांनी. आणि आमच्याकडे त्यांनी कुठलंही काम करण्यासाठी हर कामे म्हणतो आपण, सायकलवर जेवण दे, झाडलोट कर, भांडी घास, इथपर्यंत सगळी कामं अभिनयाच्या वेळापोटी त्यांनी करून बायका मुलांना सोडून आणि व्यवसाय बंद करून ते पुण्यात आले होते. तरी पण त्यांना काहीतरी मागचं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी परत त्यांना शेतीत जायलाच लागणार होतं. त्यांना ते शेतीतली कामं ते गेली वर्षभर करतायत. पण आठवणी त्यांना आम्ही या रोलसाठी वेळात वेळ काढून 2-4 तास प्रॅक्टिस करून त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि 40+ बॅचच्या वेळेला त्यांनी एकंदर 5 एकांकिकेमध्ये काम केली होती. ही दाद द्यायला पाहिजे, कारण वेळ नसताना आणि आम्हालाही आठवण राहते जे खरे कलावंत आहेत. माझं नाव विजय बाळराव. मी या नाटकामध्ये राजारामचं काम केलंय. आईचं नाव आहे कमल बाळराव. तुम्ही कधी प्रॅक्टिस केली? मी फक्त 2 दिवस काल आणि परवा. नमस्कार, माझं नाव निखिल रवींद्र केंद्रे. मी असं झालं तर या नाटकात मुख्यमंत्री आणि मास्तर असे 2 रोल प्ले केले होते. माझ्या आईचं नाव आहे रोहिणी रवींद्र केंद्रे. सगळ्यात कुठली तक्रार न करता रेग्युलरली एडिटिंग रूममध्ये प्रॅक्टिस करणारी ही लोक आहेत. तर त्यांनी तुमच्याबद्दल जास्त प्रेम आणि जिव्हाळा आहे. माझं नाव षण्मुख प्रमोद दहीहंडेकर. माझ्या आईचं नाव वर्षा प्रमोद दहीहंडेकर. मी याच्यामध्ये पांडुरंगचा रोल केला आहे आणि याचं मी दिग्दर्शन पण केलं. आणि हा उत्तम एडिटर आणि डायरेक्टर आहे. ही जबाबदारी त्यांनी भरपूर वेळ तो कधी देतो. नमस्कार, माझं नाव ललिता बेलवलकर. माझ्या वडिलांचं नाव पुंडलिक लाड आणि आईचं नाव मीनाक्षी लाड. आणि मी या नाटकामध्ये पुणेकर आणि विमला असे 2 रोल केले. केजळेला काहीतरी बोलायचं. सर्व मिरॅकलच्या टीमतर्फे आणि असं झालं तरच्या टीमतर्फे सरांना आणि मॅडमला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक थँक्यू.